एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा बहुदूरवरी भोगविले भोगा बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा तुका म्हणे काया करीन कुरवंडी वाळुनी सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा विठ्ठला सरोजम सन्निलाम्बुदाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि नमन दुसरे चरण संतांची संत कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पाया
एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता आणि तुम्हा सर्व मायबापाच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद वैराग्य संपन्न असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहूचे निवासी वारकरी संप्रदायाचे कळस असणारे वैराग्याचा महामेरू असणारे श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून तुमची आमची संपूर्ण जगाची कळकळ तुकाराम महाराजाला वाटली आणि आपलं कळकळीचं गाऱ्हाण तुकाराम महाराजांनी देवाच्या पुढे मांडण्याचे प्रयत्न केले, देवाची विनंती केली। प्रस्तुत अभंगामध्ये हा विषय आहे विठ्ठल। या माय माऊल्याच्या अंतकरणाच्या ठेवीबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो बरं का। सांगून जातोच आता। कसं असते माहिती आहे का, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावी सकळ जन, नाही का बरं। मायबाप हो, या माय माऊल्याची अंतकरणाची घडण मृदू मऊ ठेवलेली आहे। कुठल्याही दुःखाचा प्रसंग असला की ह्या माय माऊल्याच्या अंतकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही। कारण काही असो, कारण काही वेळेला तर असं होते की कारण माहीतही नसते, कारण माहीतही नसते। असाच एक प्रसंग आमचे गुरुजी सांगायचे बरं का। गुरुजी सांगू लागले, एका गावामध्ये काय झालं, एका गावामध्ये एका घरी एक पाहुणा जावाई आला बरं का। जावाई पाहुणा आला आणि त्या जावयाला चांगल्या प्रकारे पाहुणचार वगैरे झाला। दुपारच्या पहारी पोस्टमन एक पहिल्या काळातलं कार्ड, लिफाफा कार्ड घेऊन त्या सासूबाईच्या घरी, सासऱ्याच्या घरी आला। सासरा शेतात गेलेला होता, सासूबाई एकटीच घरात होती। जावई आलेला होता आणि सासूबाईचा मुलगा म्हणजे जावयाचा मेवणा एकुलता एक होता, पण मिलिटरीत होता। मिलिटरी कुठं होता? मिलिटरीत होता। मेवणा घरी नव्हता, जावाई आलेला होता, सासूबाई एकटीच होती। स्वयंपाक केला, जावयाला जेव घातलं, दुपारचा टाइम झाला। कार्ड घेऊन आला पोस्टमन कार्ड घेऊन आला। मग सासूबाईने काय केलं, ते कार्ड जावयाच्या हाती दिलं। कशासाठी? फाडायसाठी नाही दिलं, वाचायसाठी दिलं। पोरं कशासाठी दिलं? वाचायसाठी दिलं। पण जावयाला काही लिहिणं बरं का असतात काही पूर्वीच्या काळातले जावई बरं का, लिहिणं नव्हतं जावयाला। मग जावयानं काय केलं, मग सांगायचं ना सरळ की बाबा मला लिहिणं नाही का, वाचता येत नाही, काय नाही। मग त्यानं ते कार्ड घेतलं आणि असं धरलं, कितीतरी वेळ असं धरलं आणि जोरात रडायला सुरुवात केली। काय केलं, ते कार्ड धरलं असून जे रडायला सुरुवात केली बरं का। सासूबाईला वाटलं कार्ड हे आपल्या पोराचं असं आणि काहीतरी वाईट घटना घडली का नो, म्हणून हे जावाई रडा लागला। मग सासूबाईनं काय केलं, जावयाचा सिंगल स्वर होता, सासूबाईनं काय केलं, त्याच्यापेक्षा डबल स्वर काढला। त्या सासूबाईचा स्वर ऐकल्यावर केटाळातल्या बाया, सखूबाई आली, ठकूबाई आली, सिंधुबाई आली, पर्याकबाई आली, गंगाबाई आली, एका सोयीनं आल्या, जमा व्हायला सुरुवात झालं। काय झालं म्हणून काय झालं माहीतच नाही। सगळी आली की बसली की टिकली लढायली, आली की बसली की टिकली लढायली, आली की बसली की टिकली लढायली। असा कार्यक्रम सुरू झाला। घर जर असं लहान होतं, घर भरलं, सगळं घर भरलं। 2-3 बाया अशा दरवाजात आल्या बाहेर, 2-3 बाया त्या पायऱ्यावर आल्या खाली आणि त्या पण रडू लागल्या। सगळेच रडू लागले ना। पण काय झालं, एक ह्या आपल्या गावातल्या बाबासारखा, ह्या बाबासारखा माणूस तिकडून पलीकडून आला आणि त्या रस्त्यातल्या बाईला विचारते, रडायला लागली, खाऊन काय झालं? त्या बाईला विचारलं काय झालं, रस्त्यातल्या रडू लागली बरं का ती, पण तिला माहिती नव्हतं। तिला म्हणलं काय झालं, ती म्हणे कान्नू बाप्पा काय झालं। आणि मग कान्नू काय झालं ना, रडवाली का नेमकं झालं काय माहिती नाही, रडतं कशासाठी नाही म्हणे, ही रडू लागली म्हणजे तिच्या पोटची, ती रडू लागली म्हणून मग मी रडू लागली। बरं, मग तिला विचारलं काय झालं, ती म्हणे मला पण माहिती नाही,
मग ते असं विचारत 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 कोण आलेच माहिती नाही ना. मग सासूपर्यंत गेलं. मग सासूला विचारलं तुम्ही काहून रडा लागले? नाही म्हणे जवाई रडू लागला म्हणून. काय जवाई रडू लागला म्हणून? मग जवायाला विचारलं का हो काय झालं, काहून रडा लागले? नाही म्हणे मला लिहिणं नाही आलं कार्ड म्हणे, पण लिहिणं नाही वाचता येईना म्हणून मग मी रडू लागलो की जर आपण लिहिणं शिकला असतं तर बरं झालं. विठाल या मावल्या दुःख वेगळं व्यक्त करतात, कारणही माहित नसलं तरी सुद्धा दुःख व्यक्त करतात. आणि आजचा अभंग काय सांगतो की एक वेळ करी या दुःख वेगळे. दुःखाचे वेगळं करायचं. दुरिताचे जाळे उगवणे. दुरित म्हणजे पातक, दुरित म्हणजे पाप. पापाचं जाळं उगून एक वेळ आम्हाला पापापेक्षा दुःखापासून वेगळं करा. दुःखापासून वेगळं करा म्हणजे काय करा हो? दुःखापासून जर वेगळं झालं तर काय होते नेमकं? काय होते बाबा, काय होते दुःखापासून वेगळं झालं की? बोला बोला. हा क्या बात आहे. अहो तुम्हाला येते हो सगळं. दुःखापासून वेगळं झालं की सुख मिळते. कशा करता प्रयत्न येत? सुख मिळवण्याकरता नाही का? सुख मिळवण्याकरता प्रयत्न येतं. वास्तव दुसरं काहीच नाही. पण मागणी फार सुंदर आहे. अगोदर अनिष्टाची निवृत्ती आणि मग इष्टाची प्राप्ती. अनिष्ट निवृत्त झाल्याशिवाय इष्टाची प्राप्ती होणार नाही. समजा एखाद्याच्या पायाला गळू झाला. गळू म्हणजे समजते, बेंड झालं, केसतोड झाला आपल्या भाषेत. आणि ते केसतोड नष्ट झाल्याशिवाय, फुटल्याशिवाय, दबल्याशिवाय, नष्ट झाल्याशिवाय दुखणं थांबल का बाबा? गोळ्या घेतल्या संध्याकाळी तेवढ्यापुरतं थांबल की हो? पेंटेड घेतल्यानंतर थांबल थोडा वेळ, पण ते कायमस्वरूपी थांबल का? नाही थांबायचं. मग कायमस्वरूपी थांबण्याकरता डॉक्टरला अगोदर काय करावं लागेल? हे दबण्याच्या स्थितीत आहे की फुटण्याच्या स्थितीत आहे? जर फुटण्याच्या स्थितीत असलं तर त्याला फोडावं लागेल. म्हणजे अगोदर अनिष्ट घालवावं लागेल. आणि अनिष्ट घालवलं की त्यावेळेस मात्र इष्टाची प्राप्ती होईल. नंबर 1 मायबाप हो. आणखीन तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो की दुःख हे पापाने होत असते, हे जरी बरोबर असलं, दुःख हे प्रारब्धाने होत असते. मी नाही असं म्हणत. बरेच काही साधू संतांचं असं म्हणणं आहे की दुःख हे प्रारब्धजन्य आहे, कर्माने प्राप्त होते. एक अभंगच आहे मौली ज्ञानोबारायाचा की कर्मानं काय 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 काय, कोणाला काय, कोणाला काय, कोणाला काय, कोणाला काय नाही का, असा एक अभंग आहे की कर्मे राम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे राम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवी. कर्माते माने शंभू आपण, किती पळशील कर्म भेण. मायबाप हो, सामान्य जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत, काय मोठ्यात मोठा ब्रह्मदेव आणि सामान्य जीव तुम्ही आम्ही, सामान्य जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत कर्म सुटत नाही. उपजाले
बरं का. काय म्हणतात नाथ बाबा, केले कर्म झाले कर्म तेची भोगा आणि उपजले मेले आयुष्य किती. केलेले कर्म त्याचं नाव प्रारब्ध, पूर्वी केलेले कर्म. आणि प्रारब्ध हे कशाने सुद्धा टळत नाही, सुटत नाही. प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं, शास्त्र असं सांगते बरं का माय बाप. बघा, जर प्रारब्ध हे भोगून संपवावं लागते तर महाराजाची विनंती कशा करता. महाराज काहून म्हणत असतील की देवा तुम्ही दुःखाच्या बाजूने करा आम्हाला. दुःख हे प्रारब्धाने आणि प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. मग काय गती काय आहे तुम्हाला सांगू का माय बाप. प्रारब्ध हे इंद्रादिकाला ब्रह्मदेवाला सुद्धा चुकलं नाही. माऊली ज्ञानोबरायाच्या ओळ्या पहा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, थोरिवीचे महिमान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीचे आमापाशिक झाला. सृष्टी बीजाचा साठोपा ब्रह्मदेव, ज्याच्या सगळ्या सृष्टीचे बी ज्याच्याजवळ साठवलेला आहे असा तोही सुद्धा पुनरावृत्तीच्या मापाला शिक झाला, पुन्हा जन्म घेण्याकरता शिक झाला. आणि इंद्रादिकाचं काय, इंद्रादिकाचं काहीच खरं नाही. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हे सगळे जर प्रारब्धामध्ये मोडतात आणि प्रारब्धाने जर दुःख होते तर तुकाराम महाराजाची विनंती कशी काय बुवा. तुकाराम महाराज तर दुःखापासून वेगळं करावं. तुम्हाला आणखीन सांगतो, एक गोष्ट घडलेली गोष्ट सांगतो बरं का मायबाप. होय विठाल विठाल. आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये, मी मराठवाड्याचा आहे बरं का, आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये पुढे गेल्याच्या नंतर गोदावरी गंगेच्या काठाला, पलीकडच्या काठाला पालम तालुक्यामध्ये, गंगाखेड आणि पालमच्या मध्ये फळा हरकंडा म्हणून गाव आहे. फळा, आमच्या महाराज मंडळीने ऐकलं असेल, मोतीराम महाराज फळेकर साधू होऊन गेले. एक आत्ता 5-10 वर्षाच्या, 10-15 वर्षाच्या काळातली गोष्ट आहे. मोतीराम बाबा फळेकर म्हणून साधू होऊन गेले. तर मोतीराम बाबा निष्काम कर्मयोगी होते, सुंदर भक्ती होती, पण प्रारब्ध भोगून संपवावं लागते मायबाप. लोक म्हणतात इतका देवदेव करते पण याच्या पाठीमागे काहून असं दुःख आहे बरं का. आताचा देवदेव करण्याचं सुख प्राप्त होत नाही, पहिलं काहीतरी कुठेतरी चुकलेलं असतं त्याचं भोगावं लागतं बरं का. आता मोतीराम महाराज म्हणजे एक सुंदर सत्पुरुष बरं का, अतिशय चांगले. पण शेवटच्या प्रसंगाच्या वेळेस काय झालं, बाबाच्या पायाला जखम झाली आणि जखमीमध्ये बाऊ झाले, बाऊ आळ्या झाल्या, आळ्या. पण मारण्याचे काढण्याचे कुठलेच प्रयत्न केले नाही. डॉक्टरले बोलू का, शिष्य म्हणायचे नाही, म्हणले बोलू नका. मग दुपारच्या वेळेस एक दिवस काय झालं, मोतीराम बाबा झोपले, डोळा लागला. शिष्याने काय केलं, त्याच्या पायातल्या एक 5-6 आळ्या बाऊ ते काढले, बाहेर काढले. डोळा लागला होता त्यांना, बाहेर काढल्यावर त्यांना जाग आली. घडलेली गोष्ट आहे बरं का मायबाप. जाग आली, अरे काय करा लागले, काय नाही बाबा, पायामध्ये जंतू झाले तुमच्या, काढू नका, टाकून द्या. ते जखमेमध्ये परत टाकायला लावले, ते टाकून द्या जखमेमध्ये. का, अरे ह्याचा भोग आहे तो माझ्यावरती, ह्याचं ऋण आहे तेवढं माझ्यावरती पूर्वीचं. जर हा भोग जर शिल्लक राहिला तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. काय, हा जर भोग शिल्लक राहिला तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, म्हणून भोग हा भोगूनच संपवायचा. आणि तुकाराम महाराज म्हणतात दुःखाचे किती वेळा
सुंदर. बाबानं सांगितलं पुन्हा जन्म घ्यायचा नाही ना मला. जर हे शिल्लक राहू दिलं तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एवढा अधिकार होता मायबाप महात्म्याचा त्या. पुन्हा ते टाकायला लावले पायामध्ये, प्रारब्ध भोगून संपवलं. आणि महाराज म्हणतात की मला दुःखाच्या वेगळं करा. मग महाराज ही विनंती. आणि इकडे शास्त्र सांगते ते प्रारब्ध. याची सांगड नेमकी कुठं घालायची, कशी काय घालायची, कुठं आहे याची सांगड मायबापो, ते पाहण्याकरताच हा अभंग आहे. विठ्ठल मायबाप हो, हे शास्त्राचं खोटं नाही. शास्त्र सांगते प्रारब्धजन्य दुःख आहे. पूर्वी केलेलं आपल्याला भोगून संपवावं लागते. ते कुठेही जात नाही. पाप असो की पुण्य असो, अगोदरचं केलेलं ते आपल्याला भोगावंच लागणार इथे, याच्यात काही संशय नाही. पण अनुभवाची गोष्ट सांगतो. देवाची विनंती केली, देवाची प्रार्थना केली, देवाचं नामचिंतन जर केलं मायबाप, तर दुःख हे भोगत असताना दुःख हे दुःख आहे. काय दुःख हे दुःख आहे याची मात्र जाणीवच राहत नाही. विठ्ठल आणि याचं जिवंत उदाहरण जर म्हणलं तर आमचे काशीराम बाबा इडोळीकर, बर का, जिवंत उदाहरण. काशीराम बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये कॅन्सर झाला आणि आजारी पडले. कॅन्सरवाल्याला माणसाला त्रास होतो मायबाप. पण ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो काशीराम बाबाला, प्रसिद्ध गायक काशीराम बाबा बरं का, गायकच नव्हते तर एक सुंदर प्रकारचे वारकरी होते बरं का. एकदम एवढे चांगले गायक होते, पण राहणं अतिशय सुंदर होतं, साधं बरं का. आणि सगळ्याला आपलंसं करून घ्यायचं बरं का. सांगावं असं वाटते, शेवटच्या वेळेला भेटायला गेलो त्यांना, त्यावेळेस बाबाच्या चेहऱ्यावर एवढं पण दुःख नव्हतं. काय आतापर्यंत बऱ्याच कॅन्सरवाल्याला भेटलोय, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दुःख. ज्या वेळेला काशीराम महाराजाला भेटायला गेलो, अनुभवाची गोष्ट कुठेही ग्रंथात पोथीत नाही. पाहिलं, अहो जशाला तसाच चेहरा होता, ताजा तवाला. बोलणंही सुद्धा अतिशय सुंदर होतं आणि परमार्थाच्या बाजूनं कुठलाच विषय नव्हता. याचं कारण काय आहे माहिती आहे का मायबाप? दुःख भोगत होते ते, पण भोगत असताना त्या दुःखाचा त्रास होत नव्हता. त्याचं कारण म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन. विठ्ठल मग परमार्थ त्याच करता करायचा. कशा करता? की आपण या प्रपंचामध्ये राहतो की नाही, या प्रपंचामध्ये सुख नावाची गोष्ट आहे का बा? नाही नाही नक्की. एवढे लोक काय बावळट आहेत का हो? एवढे जे प्रपंचात पडले तर एवढे कसे काय येडे आहेत काय लोक? सुख नावाची गोष्ट नाही म्हणता बा तुम्ही. दुःख बांधव आहे हा संसार, दुःख बांधव आहे हा संसार, दुःख बांधव आहे हा संसार, दुःख बांधव आहे हा संसार. सुखाचा विचार नाही
प्रमाण दिलं ना, असे अनेक प्रमाण आहेत बरं का. की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सुख नावाची गोष्ट नाही, सुखाचा आभास आहे. काय आहे संसारामध्ये? सुखाचा आभास आहे. मायबाप हो, आणि ज्याला आपण सुख म्हणतो, काय ज्याला आपण सुख म्हणतो तेही सुख परमात्म्याचं सुख आहे. फक्त ते इंद्रियद्वारा प्राप्त झाल्यामुळे, काय इंद्रियद्वारा प्राप्त झाल्यामुळे त्याला कमीपणा आला. ते सुख हे सुख राहिलं नाही, पर्यायाने त्याचं पर्यावसन दुःखामध्ये होते, म्हणून ते सुख राहिलं नाही. सुखाचा आभास झाला. विठ्ठल मग प्रपंचामध्ये सुख नाही. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सुख आहे पण केवढं हे? सुख सुटावा तसं प्रमाण सुटते महाराजांचं. की सुख पाहता जवा पाडे. जवा पाडे म्हणजे मोहरी एवढं बरं का. प्रपंचामधलं सुख मोहरी एवढं, पण त्या मोहरी एवढ्या सुखा करता प्रपंचातले लोक डोंगरा एवढ्या दुःखात टक्कर मारतात. काय डोंगरा एवढ्या दुःखाला टक्कर मारतात, पण त्यांना कळत नाही की इथे सुख नाही, ते सुखाचा आभास आहे हे कळत नाही. आणि ते जर कळालं असतं, काय ते जर कळालं असतं तर ज्याचे आता लग्न राहिले का नाही? बरं राहिलं का तुमचं? आहे का नाही? बरं करायचं का नाही पुढच्या वर्षी? बरं आहे का नाही? जायचं राहिलं का नाही? त्याला अशा उड्या टाका वाटतात, फडाफड फडाफड फडाफड. कशामुळे? अरे जे त्याच्यात उड्या टाकल्या का नाही त्याचे हाल पाहना अगोदर काय चालू आहेत ते. त्याचे हाल पाहणं. आमचे एक म्हातारी माणसं सांगायचे की लग्न झाल्यावर 6 महिने, लग्न झाल्यावर 6 महिने आलेली ती बाई नवऱ्याचं ऐकते. काय लग्न झाल्यावर 6 महिने आलेली बाई नवऱ्याचं ऐकते. 6 महिन्याच्या पुढं नवरा काय करतो? नवरा तिचं ऐकतो. काय 6 महिने ऐकते नवऱ्याचं, नवरा मग 6 महिन्याच्या पुढं नवरा तिचं ऐकतो. आणि 1-2 वर्ष होऊन गेले की मग त्या दोघांचं गावातले लोक ऐकतात. काय भांडण. विठ्ठल विठ्ठल. पण खरं सांगा मायबाप, जर याच्यात सुख असतं तर हे असं झालं असतं का? याच्यात बदल झाला असता का? सुख असतं तर सुखाची व्याख्याच अशी आहे की एकदा सुख प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा दुःखाचं दर्शनही होत नाही, त्याला सुख म्हणायचं. आणि हे जर याच्यात असतं तर असं झालं नसतं. आणि म्हणून हे याच्यात नाही, म्हणून तुकाराम महाराज देवाकडे विनंती करतात. पर विनंती करतात तर नुसती विनंती करून फायदा नाही. मला एक सांगा ना, तुकाराम महाराजासाठी विनंती करत नाहीत. तुकाराम महाराजाच्या जीवनात दुःख कुठं होतं? दुःख कुठं होतं तुकाराम महाराजाच्या जीवनात? महाराजाच्या जीवनात दुःख नव्हतं. काय दुःख नव्हतं? वास्तविक पाहिलं तर महाराजाचा प्रपंच अतिशय प्रतिकूल होता. तुमच्या आमचा लय चांगला. काय
तुमचा आमचा प्रपंच लय चांगला होता, पण महाराज तुकाराम महाराजाच्या प्रपंचाचा जर विचार केला तर अतिशय प्रतिकूल प्रपंच होता. पण प्रपंचाच्या विषयी तुकाराम महाराजांनी यत्किंचित सुद्धा आस्था किंवा आपला प्रपंच चांगला व्हावा याच्याकरता देवाकडे विनंती केलीच नाही, कधीच नाही केली. देवाकडे विनंती नाही केली माझा प्रपंच चांगला व्हावा, माझ्या व्यापारात नफा मिळावा, माझी बायको चांगली निघावी, लेकरं चांगले व्हावे, पोराले पोरग काय पोराले पोरग नातू व्हावं आणि नाताले पण एक पोरग व्हावं. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, पंतू नाही का, पंतू व्हावा अशी इच्छा आपले जीव करतात. वाढावे भावे ग्रही भावे ग्रही भावे हे जगाकरता महाराजांनी मागितलं देवाकडे बरं का. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. तुम्ही काय करा, संतान वाढेल आणि धनधान्य होईल, तुम्ही इकडे या, देवाकडे या बरं का. पण स्वतःच्या प्रपंचातले तुम्हाला सांगायचं मायबाप, बैलगाडी काही दिवसानकानी हे बारके पोर आहेत का नाही, यायले बैलगाडी पण कळणार नाही काय ते. आपली दुर्दशा, शेतकऱ्याची इतकी दुर्दशा आलेली आहे मायबाप, खरंच सांगतो तुम्हाला. फक्त आपण पैशाच्या मागं लागलो, फक्त शेतकरी सगळे, मी पण शेतकरीचे, माझ्याकडे जमीन आहे नाही असं नाही, फक्त आपण पैशाच्या मागं. आणि काळाची स्थिती अशी झाली की पैशाच्या मागं लागायचं काम पडायला लागलं बरं का. वास्तव स्वरूपामध्ये मायबाप हो, कोणाकडेही 5 एकर 10 एकर शेत आहेत, पण त्याच्यात आपल्या घरच्यासाठी लागणारं खाण्याकरता आपण काहीच पेरत नाही. घरी लागते की नाही खाण्याकरता, ते काहीच पेरत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे मायबाप हो. म्हणून कोणीही शेतकरी असो आपल्या घरच्यासाठी लागते. अहो मीठ घ्यायचं काम आहे फक्त विकत. आम्हाला जर शेतीत, आपल्या घरच्या शेतीत जर आपल्या पुरतं जर सगळं पेरलं तर सगळं होते, फक्त मीठ घ्यायचं काम आहे विकत. मीठ, दुसरं काहीच विकत घ्यायचं काम नाही आपल्याला, फक्त मीठ. चटणी मिरची आपल्या शेतामध्ये पिकते मायबाप होती, गोबी टमाटे वांगे सगळं काही आपल्या शेतामध्ये पिकते. गहू येतोय, ज्वारी येते चांगल्या प्रकारचे. करडी जर पेरली 1/2 एकर प्रत्येक शेतकऱ्यानं, तर तेल करडीचं म्हणजे तुपाची बरोबरी करणार आहे. पण आपण काय करतो, म्हशी पाळतो, तूप कोणाला विकतो, हा आहे का नाही. आपण काय करतो, तूप कुठं असते मला एक सांगा. म्हैस कोठ्यात असते, राखणारा घरात असते, पण तूप कुठं असते, कुठं असते, भरणीत. भरणी कुठं असते, कुलपात असते का नाही, भरणी कुलपात. आणि त्याला का योग्य गिराईक मिळालं की मग अधिकार फक्त मायबाप हे नाही करायचं. अरे आपण करतो कशा करता, आपल्या करता नाही करत, आपण दुसऱ्या करता कशाला करायचं. आजपासून तुम्हाला सांगतो, आपले घरातले लोक सुदृढ झाले पाहिजेत, नाहीतर काही दिवसांनी काय प्रसंग येणार आहे माहिती आहे का आपल्यावरती. घरात आपण जर असेच बाहेरचे भाजीपाले खात बसलो ना, असेच फवारणीचे, असेच सोयाबीनचे, सडलेल्या सोयाबीनचे, तुम्हाला माहिती आहे का हे तेल येतात की नाही सोयाबीनचे, हे कुठून येतात. मोठे मोठे व्यापारी आहेत का नाही, मोठा मोठा ढिगारा पडला की त्याच्यावर पाणी सोडतात आणि पाणी सोडून त्याला भिजवून वजन वाढवून ते सोयाबीन नेऊन मिलवाल्याला विकतात, मिलवाले नेतात, तसंच तेल काढतात आणि ते सडलेल्या सोयाबीनचं तेल आपल्याला येते मायबाप. घराघरात काही दिवसांनी प्रसंग असा येईल की घराघरात कॅन्सरचा पेशंट सापडेल. प्रत्येक घरात जर आपण वेळीच नाही सावध झालो मायबाप, तर हा प्रसंग आपल्यावर सुद्धा येणार आणि एक दिवस नक्की येणार. विठाला केलं तर हे लोक ऐकत, जगातले लोक ऐकतात का नाहीत, ऐकत नाहीत. कारण असा प्रसंग आहे तुकाराम महाराजांच्या जीवनातला की इंद्रायणीच्या काठावरती तुकाराम महाराजाची आणि रामदास स्वामीची भेट ठरली. समर्थ रामदासाची तुकाराम महाराजाची भेट ठरली. रामदास स्वामी एका साईडनं आले आणि तुकाराम महाराज इकडून गेले. इंद्रायणीला पाणी होतं, रामदास स्वामीनं दगड धरला आणि इंद्रायणीच्या गुहामध्ये टाकला. तुकाराम महाराज
तोंडावर हाणलं असं. काल परवा दिवशी नाही शिमगा झाला असं तोंडावर हाणलं महाराजानं आणि महाराज वापस निघले. रामदास स्वामी तिकडे धकले. पाहायला गेलेले तुमच्या मायासारखे लोक होते. ते म्हणत संताची भेट म्हणले आम्हाला वाटलं काहीतरी चांगलंच भेटल, पण इथं तर म्हणे एका गोटा टाकला आणि एक बोंबलून घराकडे धकलं. पण त्याचा अर्थ काय होता? रामदास स्वामी म्हणले अरे जग हे बुडा लागलं दगडासारखं. तुकाराम महाराज म्हणले बोंबलून सांगा लागलो. वाजत असे बोंब वाजत असे बोंब मौनी नैकाचे काने. हरी पूर झाले हाने. हरी हरी न म्हणता तया थोरला हाने. बोंब कोणी नायक ठिकाणी. हरी हरी न म्हणे त्या थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून. माय बाप हो भेव आलं पाठीमाग. कोणतं भय आलं? कोणतं भय आलं पाठीमाग? जीवाच्या पाठीमाग जे भय आहे का नाही ते म्हणजे मरणाची भीती. बरं का कोणाला कशाची भीती वाटत नसेल, पण मरणाची भीती मात्र नक्कीच वाटते प्रत्येकाला. मग प्रत्येकाच्या पाठीमागे जर मरणाची भीती आली तर मरणाचं आणि पुन्हा जन्मण्याचं कारण कसं? मेल्यानं संपते का एवढंच? इथलचं संपल बुवा. पण सांगू का तुम्हाला, पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मायावी पुन्हा आणखीन. माऊली ज्ञानोबारायानं सांगितलेलं आहे की हे माणसाचं जीवन कसं हे गैश घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काय घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा? घड्याळाचा काटा, घड्याळाचा घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. घड्याळाचा काटा फिरतो आणि फिरून पुन्हा बारावर येतो, फिरतो पुन्हा फिरून बारावर येतो, फिरतो पुन्हा फिरून बारावर येतो. तसं माणसाचं आहे. माणसं जन्माला येतात, पुन्हा मरतात, पुन्हा आणखीन जन्माला येतात, पुन्हा आणखीन पाप पुण्य करतात आणि पुन्हा आणखीन मरतात, पुन्हा आणखीन जन्माला येतात. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नाही का बरं? पाप पुण्य करून जन्माला येतो, प्रारब्ध तयार करून, आणि पुन्हा मरतो आणि पुन्हा मरून पुन्हा जन्म घेतो. म्हणून किती वेळा जन्मा यावे. नाही का बरं? मायबाप हो असं दुःख तुकाराम महाराजांनं पाहिलं जगाचं आणि भगवान परमात्म्याच्या पुढे गेले, देवाच्या पुढं सांगितलं, देवा या जगाला तू काय कर, या जगातलं जे दुःख आहे ते एकदा काय कर, या जीवाला दुःख एक वेळ करी या दुःखावे, एक वेळ करी या दुःखावे ग, एक वेळ करी दुःखावे ग, एक वेळ या दुःखावे ग, एक वेळ या दुःखावे
सुंदर माय बाप हो, सुंदर सुंदर बेस्ट एकदम. काय एक वेळ करी या दुःखा वेगळे. महाराजाला माहिती होतं एकदा का या दुःखाचे वेगळं केलं. संसारातले दुःख कसे आहेत माय बाप हो, संसारातले दुःख एक जर दुःख बाजूला केलं की दुसरं दुःख लगेच उभं राहते. ते जर बाजूला केलं का तिसरं दुःख लगेच उभं राहते. हा संसाराचा प्रकार आहे बरं का. जसं पूर्वीच्या काळातलं उदाहरण सांगायचे गुरुजी. एक गरीब कुटुंब राहत होतं. गरीब कुटुंब बरं का. गरीब कुटुंब राहत होतं. 2-4 लेकरं बाळ. किती? 2-4 लेकरं बाळ आणि पती पत्नी ते राहत होते. आणि पूर्वीच्या काळात आथरायला आणि अंगावर काय होतं? गोधड्या. घोंगड नव्हतं अहो, ते घोंगड नंतर आलं. अगोदर काय होतं? गोधड्या. घरीच आमच्या मायमावल्यानं काय करायचं, त्याला दोरे भरायचे आणि गोधड्या तयार करायचे. तुमच्याकडे काय म्हणतात? काही भागामध्ये वाकळा म्हणतात, काही भागामध्ये गोधड्या म्हणतात, काही भागामध्ये काय जे म्हणत असतील तुमच्याकडे काय म्हणतात समजून घ्या. त्या लेकराच्या 2-4 लेकरं एका सुईन झोपलेले, त्याच्या अंगावर एक गोधडी. परिस्थिती तशी होती बरं का. पुन्हा आणखीन काही काळात अशी परिस्थिती या म्हाताऱ्या बायाला माहिती आहे. घरात सगळ्या एकच बाज. त्या बाजावर 2 लेकरं म्हातारीच्या आणि एक शिल्लक राहिलेलं ते पायथ्याला घ्यायचं बरं का. या म्हाताऱ्याला विचार बरं का. म्हाताऱ्याला माहिती आहे. आत्ताच्या बायाला नाही. आता बायाला पेशंट येतं, कॉट येतं. आता कॉट आले तर. पण पहिली परिस्थिती अशी होती मायबाप. आथुरणं कमी, पांघुरणं कमी, घर कमी, पैसा कमी, इस्टेट कमी, पण आनंद लय मोठा होता. काय होतं? आनंद लय मोठा होता. एकमेकाबद्दल प्रेम लय मोठं होतं. आता सगळं जास्त आहे. कोणाकडं काहीच कमी नाही कोणाला, पण प्रेम नावाची गोष्ट मात्र कोणाकडे राहिली नाही. आणि राहिली तर फक्त बोटावर मोजण्यासारखी फक्त माय बाप. म्हणून गोधडा होता एक 2-4 लेकराच्या अंगावर घ्यायचं. सांगतो कशा करता लक्षात ठेवा. आणि मग ते 2-4 लेकरांनी घेतलं की मग एकाला हिवाळ्याचे दिवस याला थंडी वाजायला लागली की ज्याने याच्याकडे ओढायचं आणि तिकडच्या थंडी वाजायला तिकडच्या तिकडं ओढायचं. मग गोधडं काय व्हायचं? पाय खोरल्यामुळे ते गोधडं फाटायचं. मग फाटलेलं गोधडं दुसऱ्या दिवशी त्या म्हातारीनं काय करायचं? शिवायचं दिवसा. आणि पुन्हा आणखी दुसऱ्या दिवशी लेकराच्या अंगावर टाकलं की त्या गोधड्याला दुसरीकडून जिथं शिवलं तिथं नाही फाटायचं, पण दुसरीकडून मात्र फाटल्याशिवाय राहायचं नाही, फाटायचं असते. याला प्रपंच म्हणायचं. एक का बुजलं की दुसरं भोकाड पडल्याशिवाय राहत नाही, त्याला प्रपंच म्हणायचं. आणि एकदा का बुजलं पुन्हा भोकाडच पडत नाही, त्याला परमार्थ म्हणायचं. विठ्ठल माय बाप हो, एकदा बुजलं म्हणजे एकदा का भगवान परमात्म्याला मागणी मागत देवा आता पुढं जन्म घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे. या जन्मातच देवा तू काय कर, जे काही पाप पुण्य आहे ते भोगून घे आणि राहिलेलं पुण्य देवा तू माफ कर. जसं आता आपण म्हणत नाही का की सरकारने काय करावं, कर्ज माफ करावं नाही का बरं, तसं राहिलेलं सरकारला कर्ज माफ करता येते की नाही बरं, त्यांनी म्हणावं घेतलं सरकारनं करता येते की नाही, करता येते. लाडक्या बहिणीला पैसे देता येतात, लाडक्या बहिणीला पैसे दिले, पण लाडक्या भाऊजीचं मात्र काय झालं माहिती आहे का तुम्हाला? हां, लाडक्या बहिणीला पैसे दिले पण लाडक्या भाऊजीचं काय झालं? बहिणीचे पैसे काढायसाठी लाडक्या भाऊजीले रांगा लावायचं काम पडलं. लाडक्या भाऊजीच्या दैना उठल्या नाही का बरं, पैसे बहिणीचे आणि भाऊजीची दैना बरं का. मायबाप हो असू द्या, सरकारला करता येते तसं देवाला सुद्धा हे करता येते. काय मी नाही असं म्हणत, आमचे नाथबाबा एका अभंगात म्हणतात की प्रारब्धाचा भोग जरी असला तर देवाची कृपा झाली रे.
धणी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. आता उदाहरणं बरेच काही येतं. कोणाकोणाच्या प्रारब्धाचा नाश झाला, कोणाकोणाचा भोग संपला, याच्याकरता बरेच काही उदाहरणं. पण त्याच्यातलं एक उदाहरण बाबाजी आपल्याला सांगतीलच. आता त्याच्यात एक उदाहरण श्रीमद भागवत महापुराणामध्ये बरं का. एकंदरीत 18 पुराण आहेत सगळे. त्याच्यामध्ये जे श्रेष्ठ पुराण ते श्रीमद भागवत महापुराण. त्याचा एक श्लोक आहे की मद्वयम भद्वयम बरत्रयम कुस्कम कुस्कम नालिम पागणी कुस्कम गारुडम एवच. याच्यामध्ये सगळे पुराण आले, 18 पुराण बरं का. काय मद्वयम भद्वयम व्रत्रयम व चतुष्टम नालिम पागनिम कुष्कम गारुडम येवच असे पुराण. हे श्रीमद भागवत श्रेष्ठ पुराण. याच्यामध्ये सुदामा नावाच्या ब्राह्मणाची कथा आलेली आहे. शेवटच्या दुसऱ्या 1-2 दिवसांना अगोदर की श्रीदामा नावाचा त्याचं नाव सुदामा. त्या सुदामा नावाचं प्रारब्ध होतं मायबाप. काय प्रारब्ध होतं की त्याच्या प्रारब्धामध्ये 18 विश्व दारिद्र्य. 18 गुणिला 20 बरोबर 365 360 बरं का. एवढे दिवस वर्षातले दारिद्र्य होतं लिहिलेलं. आणि किती जन्मपर्यंत होतं? 7 जन्मपर्यंत सुद्धा दारिद्र्य होतं. एक जन्माचंच नाही. पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याची कृपा झाली, देवाची कृपा झाली, देवाचं दर्शन झालं, देवाची कृपा झाली की त्याच्या ललाटावरती, त्याच्या कपाळावरती लिहिलेलं जे होतं हे फक्त देवच मोडू शकतो बरं का, दुसरं कोणीच नाही. नाही तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात ललाटीचे लिहिले ते न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात. पण त्याची कृपा झाली तरच मात्र ह्या गोष्टी होतात, अन्यथा होत नाहीत. हे तुकाराम महाराजाला माहित होतं. म्हणून तुकाराम महाराज गेले आणि त्या जीवाला समोर नेलं देवाच्या. देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. कारण तुकाराम महाराजाला या जन्ममरणाच्या दुःखातून जायचं कामच नव्हतं ना हो. कारण जन्ममरणाचे जे दुःख आहे ते जीवासाठी आहे. तुकाराम महाराजासाठी, संतासाठी, साधूसाठी दुःखच नाही ते जन्ममरणाचं दुःख. कारण त्यांचं जन्ममरण जे आहे, त्यांचं जन्ममरण हे त्यांच्या मनानुसार स्वइच्छा प्रारब्ध ज्याला आपण म्हणू, आपलं परीच्छा प्रारब्ध हे बुवा. आपल्याला म्हणायचं जमते का की मी माया मनाने जन्म घेतो म्हणून? म्हणजे मी या बारीने जन्मच घेत नाही असं म्हणायचं जमते का? नाही. आपल्याला जन्म यावंच लागते. पण साधू संताचं तसं नाही. साधू संताच्या मनानं काय, त्याच्या मनानं जन्म घेत असतात ते. साधू संताच्या मनानं आपल्याला यावंच लागते आणि देवाला मात्र आणावं लागते. विठ्ठल विठ्ठल. मग साधू संताला जन्म मनानं घ्यायचं काम नाही घेत म्हणलं तरी चालते. कारण ते वैकुंठातले राहणारे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी सात भावी ज्या त्याच्या मनाने घेतात जन्म, त्याला जन्म मरणाचं काम नाही. पण जीवाचं जन्म मरण चुकावं म्हणून जीव नेला देवाच्या पुढे सांगितलं, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे. देवानं पाहिलं, जीवाला घेऊन आले महाराज. जीवासाठी तुकाराम महाराज माझी विनंती करायला लागले. सांगितलं महाराज काही हरकत नाही, मी याला नक्कीच काय, याला नक्कीच या दुःखातून वेगळं करतो. पण त्याच्यासाठी काही नवस करावं लागेल का नाही? काही नवस? तर मग म्हणले हो. तुकाराम महाराज सांगितलं का रे नवस? लावला अंगारा, कर नवस. सांगितलं काय करशील? आबा दुसरं जर दिन पाये
म्हणलं देवा आठवी न पाय काय करीन देवा तुमच्या पायाचा आठव करीन ध्यान करीन नाही मग पायच काऊन हो नाही का बरं पुन्हा आणखीन असं होते की पण संताची जागा भक्ताची जागा ही कुठं असते देवाच्या पायाजवळ आणि दुसरा विषय असा की देवाच्या पायामध्ये जो आनंद आहे तो आनंद फक्त संतालाच माहित होता आणि माहित आहे म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणले देवा आठवी न पाय पुन्हा दुसरीकडे असं म्हटलेलं आहे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण चित्ती तुझे पाय पुन्हा आणखीन एका ठिकाणी म्हटलेलं आहे रज्जू सर्पाकार जगदंबर मनोनी आवडती पाय नाही का बरं हो मनोनी आवडती पाय देवाचे पाय आवडतात भक्ताला आणि पायच आवडले पाहिजे बरं का काय भक्ताला देवाचे पायच आवडले पाहिजे त्याच्या इतकं सार्थक कशातच नाही जे खरं भक्त असतात खरे भक्त असतात ते देवाच्या पायाशिवाय व्यतिरिक्त कुठलंच काही मागत नाही देवा लागो तुझे चरणी देवा लागो तुझे लागो तुझे चरणे चरणी
बेस्ट एकदम. मायबाप हो देवा, माझे मन लागो तुझे चरणी, किंवा आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. नाही का बरं मायबाप हो. अतिशय सुंदर असं भक्ताचं देवाच्या चरणावरती लक्ष असते. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये एक सुंदर भक्त आहे, त्या सुंदर भक्ताचं लक्ष केवळ चरणावरती होतं. आणि ते भक्त म्हणजे प्रत्येक गावात त्या बाबाचं मंदिर आहे, ते म्हणजे हनुमंतराय. हनुमंतरायानं परमात्म्याचं दर्शन करायचं, मातेचं दर्शन करायचं, पण पायाच्या व्यतिरिक्त दुसरं काही पाहिलंच नाही. जेव्हा परमात्म्यानं सांगितलं, म्हणले हे अलंकार ओळखीचे आहेत का? त्यानं सांगितलं, म्हणले देवा मी अलंकार नाहीत पाहिले, फक्त मी पायाचं दर्शन घेतलं. पाय सांगा मला फक्त, दुसरं काहीच नाही. पाय सांगा फक्त. मग पाय सांगा म्हणल्यावर काय झालं, परमात्मा आणि माताजी उभ्या राहिल्या. दोघ जण उभे होते, राम परमात्मा सीता माता उभ्या होत्या. हनुमंतरायाला विचारलं, म्हणले मग तुम्हाला पायाचं ज्ञान आहे का नाही? म्हणले हो. मग सांगा बरं याच्यातले पाय कोणाचे चांगले आहेत ते, सीता मातेचे की राम परमात्म्याचे पाय चांगले आहेत? केवढा मोठा प्रश्न आहे, किती गोंधळात पाडणारा प्रश्न आहे. जर म्हणाव परमात्म्याचे पाय चांगले आहेत तर खरोखर खोटं बोलल्यासारखं होतं. सीतामातेचे पाय कोमल होते, राजकन्या होती ती, तिचे पाय सुंदर होते. मग जर म्हणावं सीतामातेचे पाय चांगले आहेत तर देव हा मातेपेक्षा श्रेष्ठ होते, देवाचे कमी लेखल्या जातील. मग आता कराव काय विचार पडला. आणि पायाचं ज्ञान तर हनुमंतासारखं दुसरं कोणालाच नव्हतं मायबाप. हनुमंताने सांगितलं, भले हे पाव अच्छे है क्या, हे पाव अच्छे है. हनुमंताने परमात्म्याच्या पायाकडे बोट केलं, सांगितलं ये पाव से ये पाव अच्छे है. काय? ये पाव से ये पाव अच्छे है. ह्या पायामुळे हे पाय चांगले आहेत. काय? देवाच्या पायाकडे बोट केलं, देवाच्या पायामुळे हे माते तुमचे पाय चांगले आहेत. जर देवाचे पाय नसते तर तुमच्या पायाला नुसती किंमत नाही. म्हणले विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे भक्ताला माहिती असते, त्याच्यामुळं महाराजांनी सांगितलं आठवीण पाय हा माझा नवस. माझा नवस आहे. देवा तुमच्या पायाचं चिंतन करीन, पण एकदा करीन, दोनदा करीन, एक दिवस करीन, 2 दिवस करीन नाही. रात्र ही दिवस पांडुरंगा. देवा रात्रंदिवस तुमचं चिंतन करत राहीन म्हणले. आणि रात्रंदिवस चिंतन केल्यामुळे काय होईल माहिती? जे अनंत काळाचं जे दुःख आपल्या पाठीमागं लागलं का नाही मायबाप, ते दुःख नष्ट होईल. जन्म मरणाचं दुःख नष्ट होईल आणि इष्टाची प्राप्ती म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. कारण आपण जे आलो का नाही, तुकाराम महाराजांनीच एकदा महाराजांनीच विचारलं, का हो महाराज तुम्ही कुठून आले? एकदा काय झालं होतं, आम्ही देहूला बीजेच्या कीर्तनाला गेलो. संध्याकाळचं कीर्तन चालू होतं. एक दारू पिणारा असा मंडपाच्या दाराच्या पुढं आला. तुमच्या इकडे नसतील दारू पिणारे, पण तिथं देहूतला विषय सांगतो बरं का. दारू पिणारा असा मंडपाच्या दारात आला बरं का, आणि म्हणते ओ महाराज कुठून आलेत, कुठं जायचं आणि कशा करता आलेत? प्रश्न वाटायला सोपे होते पण इतके चांगले होते. दारू पिणाराच्या मुखातले होते पण इतके चांगले होते की लयच चांगले होते. कुठून आलात माहिती आहे का? कुठून आलो ते माहिती आहे? कुठून आलो? कोणी म्हणाला असं की आईच्या उदरातून जन्म झाला, आईच्या पोटातून जन्म झाला. अरे जन्म झाला आईच्या पोटातून, आलास कुठून आणि जायचं कुठे आणि कशा करता आलास? किती सुंदर प्रश्न होते. कशा करता जन्माला आलो, कशा करता?
देवानं हे शरीर दिलं का नाही, हे कशा करता दिलं? देव दिला देह भजन गोमटा देव दिला देह भजन गोमटा देव दिला देह भजन घुमटा देव दिला देह भजन घुमटा होया झाला पाटा बालिकेचा बालिकेचा 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 दिला देह भजन गोमटा देव 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 दिला देह भजन घुमटा 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 कशा करता आलो? देवाचं भजन करण्याकरता. करा लागलो काय? जे नाही ते करा लागलो. माय बाप हो, कुठून आलास, कुठून जायचं कुठं? तुकाराम महाराजाला विचारलं कुठून आले महाराज. महाराज म्हणले दुरोणी आलो वेगा झाले चालून आलो वेगा दुःख झाले होते ह्याची कारण या नवीन विता सहसा नवीन विता सहसा कोणी घर सोडून जाते होणार खाला जाते पंढरला फुला श्यामला गोठवरी रामोबाची नात सोया महाराज म्हणतात दुरून मी आलो. कुठून आलो हे सांगता येईन. दुरून आलो म्हणजे कितीतरी वेळा जन्माला आलो, कितीतरी वेळा मृत्यू पावा लागलो, पण याच्यातून सुटण्याकरता महाराजाची स्थिती नाही बरं काही. महाराज सुटलेले त्याच्यातून. कारण जगाच्या पाठीवर सदेह वैकुंठ गमन फक्त आणि फक्त आमच्या तुकोबारायानेच केलं. मागही कोणी नाही आणि पुढेही सुद्धा कोणी होणार नाही. विठाला हे सांगण्याकरता त्या जीवाला तुकाराम महाराजांनी देवाच्या पुढे नेल्याच्या नंतर हा सांगितलं, नवस केला, सगळं झालं आणि सांगितलं म्हणले देवा याला सोडव. कशा करता, काहून सोडव? बहुदूरवारी हो गवीले मोगा 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 आता पांडुरंग सोडवावे बहुदूरवारी हो गवीले मोगा आता पांडुरंग सोडवावे आठवी ना पाया आम्हाला नावावे आठवी ना पाया आम्हाला मायबाप हो बहुदूरवारी भोगविले भोगा. देवा अरे लय लय लांबून माणसाच्या जन्माला नाही मायबाप, कितीतरी जन्म
पशुआदी किड्याच्या योनी, पशुच्या योनी, झाडं वृक्ष हे सगळे जीव भोगत आलो. या ठिकाणी आलो आता मनुष्य देहामध्ये. इथे आपल्याला योग्य ज्ञान झालं. कोणाबरोबर कसं वागायचं, कोणाचं फुकटचं घ्यायचं नाही, कोणाचा धुरा कोरायचा नाही, नाही का बरं. कोणाची वस्तू सापडली तर दाबून ठेवायची नाही. ज्याची त्याला हे ज्ञान आहे की नाही आपल्याला आहे ज्ञान. बरं हे ज्ञान एखाद्या ढोरायला माहिती आहे का? कोणाचा धुरा कसा कोरायचा नाही माहिती. कोणाला काय कोणाचं काय घ्यायचं, घेऊन न्यायचं, नेऊन ठेवायचं हे माहिती आहे का त्याला? नाही, त्याला नाही माहिती. ते करतच नाही. पुन्हा आणखीन तुम्हाला सांगतो, की आपल्याला ज्ञान हे काय खायचं, काय नाही खायचं, काय प्यायचं, काय नाही प्यायचं. धरायला माहिती आहे का? तसं माहीत नाही तरी पण बुवा त्याच्या पुढं ठेवा तुम्ही. त्याला माहिती नाही तरी पण त्याच्या पुढे ठेवा. जर त्यानं खाल्लं ना बुवा, कीर्तन करायचं सोडून देतो. काय ढोरानं जर खाल्लं तर कीर्तन करायचं सोडून देतो. त्याच्या पुढे ठेवून पहा. गाढवानं जर गढूळ पाणी पिलं, कोण सांगा नाही एकदा. गाढवानं नाही का? गाढवानं जर गढूळ पाणी पिलं तर कीर्तन करायचं सोडून देतो बुवा. गाढव गढूळ पाणी पीत जोरात बोलत नाहीत कसे कानू लोक तुमच्या इकडे. पण माणसं गढूळ पाणी पिल्याशिवाय राहत काहून असं करायचं नाही का बरं? मायबाप हो, अरे ह्याच्याकरताच करायचं परमार्थ. कीर्तन कशा करता करायचे तर आपल्या गावातले तरुण पिढीतले लोक सुधारले पाहिजेत. शेवटी भागवत झालं का भागवताच्या शेवटच्या दिवशी 5-10 लोकांची इच्छा झाली पाहिजेत. आपल्याला व्यसनमुक्ती करायची, आपल्याला माळ घालायची, अशी 4-10 लोकांची इच्छा झाली पाहिजेत. का करायचं असं नाही का बरं? निर्मळ राहायचं, निर्मळ जीवन जगायचं, त्याच्यामध्ये ईश्वराची प्राप्ती होत असते बरं का. म्हणून बरेच जन्म फिरत आलो देवा, बहु दुर्वरी भोगविले भोगा. बरे वाईट भोग भोगले देवा, पण आता काय करा, तुम्ही काय करा, सोडवा मला. देवाची विनंती केली. देवाने सांगितलं, म्हणले काहीच हरकत नाही, तुला सोडवतो, पण एकदा माझं नाव घेतो म्हणले. विठोबा सगळी विनंती ऐकली बरं. देवानं ऐकली. देव म्हणले, अरे बाबा, मी हे सगळं करतो, या दुःखातून तुला सोडवतो, पण त्याच्या बदल्यात मत
या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, म्हणले देवा ही काय आहे का नाही, हा चांगल्या वेळेस टाळ्या वाजवत जा, त्यांना प्रोत्साहन येतं आणि गुणीजनाची किंमत होते. खरंच सुंदर कलाकार तुमच्या गावाला लाभलेत. महाराज म्हणतात देवा ही काया आहे का नाही, काया म्हणजे शरीर कुरवंडी करतो, ओवाळून टाकतो तुमच्यावरून, ओवाळून हे मस्तक आहे का नाही शरीरामध्ये प्रधान असणार मस्तकही सुद्धा तुमच्या पायावरती मी ओवाळून सांगतो. मायबाप हो, अभंगाचा सरळ सरळ अर्थ झाला आणि माझा टाईमही सुद्धा होऊन गेला. टाइम होऊन गेला बरं का, 8:30 ते 10:30 होता. आता 10:30च्या पुढे घड्याळ ढकलेला आहे, 11:45 दिशेने चाललो बरं का. माय बाप हो, शेजाऱ्याचे बैल नेले म्हणजे किती काही वाडोळो खाना हो आहोत असा विषय नाही. मुळीच त्या बैलाकडे पाहावं लागेल तुम्हाला. आणखीन आजचा दुसराच दिवस आहे ना, तुम्हाला आणखीन 5 दिवस राहिले तुमच्या पाठीमागे, नाही का बरं. तुम्हाला आणखीन 5 दिवस झोपा मोडायच्या, आता जागायचं आहे. कीर्तनकार बदलतात काय, चित्र बदलले पण पाहणारे मात्र एकच येतं. त्याच्यामुळं टाईम जास्त न घेता मायबाप हो, या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर अर्पण करायची.
बोलत असताना शास्त्रबाह्य वाणीचे दोष असल्यामुळे कुठेतरी वाचीच्या दोषामुळे एखादा शब्द बाहेर गेला असेल, कोणाला लागला असेल. आणखीन बोलणार होतो मी थोडा वेळ. मी प्रत्येक गावात गेलो का व्यसनावर बोलत असतो बरं का, व्यसनावर बोलत असतो. 10-15 मिनटं बोलत होतो, पण का नाही मला वाटते त्रास होऊ नये बसणाराला. त्याच्यामुळं आता राहू द्या, पुन्हा कधी बोलायचं. बरं बाबा बोलतो, सांगतो मायबाप सांगतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मायबाप हो, तुमचा जिल्हा बुलढाणा पडतो. वाशिम मध्ये आहेत का तुम्ही? बरं बरं बरं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यामध्ये एक घडलेली गोष्ट सांगतो व्यसनाची बरं का. आपलं गाव व्यसनी नसलं पाहिजे याकरता बरं सांगतो बरं का मायबाप. व्यसनामुळं काय हानी होते दादा जरासं थोडा विको द्या. व्यसनामुळं काय हानी होते मायबाप, घडलेली गोष्ट आहे बरं का. हे काही कुठं काय पुराणात नाही, कुठं काय कशात नाही बरं का. दारूमुळं व्यसनामुळं काय हानी होते, कुटुंब उद्ध्वस्त कसं होते याकरता एक 10 मिनिटाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गडे हो. चित्त देऊन ऐका, जर असं तरुण मंडळी असतील तर खरंच लक्ष देऊन ऐका गडे हो. एक कुटुंब होतं मोताळा तालुक्यामध्ये, एक छोटंसं गाव. त्या गावामध्ये एक कुटुंब होतं, 2च पती पत्नी आणि 2च लेकरं होते त्यांना. एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. मुलगी मोठी होती, 6-7 वर्षाची मुलगी होती आणि 3 वर्षाचा मुलगा होता. लहान लेकरू असं खेळा लागलं का नाही, असं लेकरू लहान, मुलगा लहान होता, मुलगी मोठी होती. मुलगी पहिल्या वर्गात शाळेला जात होती मायबाप हो. आणि त्या आईनं काय केलं, ते कुटुंब एकत्रच राहायचं, म्हणजे एकाच जागेवर राहायचं असल्यामुळं त्या कुटुंबामध्ये दुःख कसं आलं याच्याविषयी सांगतो मायबाप तुम्हाला. व्यसनानं कसं दुःख आणलं. तो बाबा होता की नाही घरचा मालक, तो व्यसनी होता मायबाप हो. आणि व्यसनी असल्यामुळं काय झालं की त्या कुटुंबाला किती काही मजुरी केली, शेतात किती काही पीक झालं पण पुरत नसे, शेवटी उधाऱ्याच व्हायच्या कोणाच्या तरी. मग त्या बाईनं काय केलं, त्या माऊलीनं काय केलं, 4-2 वेळा आपल्या माहेरातून पैसे आणायचे आणि ह्याची उधारी फेडायची दारूची. 4-2 वेळा पैसे आणायची, उधारी फेडायची मायबाप हो. पण माहेरातले लोक तरी किती वेळा देणार. एक दिवस काय झालं, माहेरातलं जे नातं होतं, माहेरातली जी आशा होती, ते बाप वारला मायबाप. त्या बाईचा बाप वारल्यामुळं, बाप नसल्यामुळं भावाच्या हाती कारभार आला आणि भावाकडून पैसे यायला जरासा दिरिंग लागत होता. मागितल्यावर तेवढा देवा वाटत नव्हतं भावालाही सुद्धा. भावाला भावजाईचा धाक होता मायबाप हो. त्याच्यामुळे त्या बाईचं काम वेळेवर व्हायचं नाही. याची उधारी यानं एका मुसलमानाची उधारी केली दारूची. बाजारचा दिवस होता. बाजारच्या दिवशी ते मुसलमान पैसे मागायसाठी आला. पैसे मागायला आला. दुपारचा टाइम होता मायबाप. गावातले लोक सगळे आपापल्या कामाला शेताला गेलेले होते. गावात थोडीशी लोकांची मंदाई होती. येटाळामध्ये आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं. पण ही माय माऊली त्या दिवशी काम न लागल्यामुळे घरीच होती. हा पैसे मागण्याकरता आला. याच्या उधारीचे 250 रुपये, याच्या दारूची उधारी 250 रुपये होती. मागण्याकरता आला. दुपारचा टाइम होता. बाईनं एकटीच घरामध्ये होती. हे कुठंतरी दारू पिऊन पडलेला होता. तो मुस्लिम बांधव तो आला दारूचे पैसे मागण्याकरता. आणि त्यानं काय केलं, येटाळामध्ये गर्दी दिसत नव्हती, जाणारा येणाराची वर्दळ नव्हती. आणि त्यानं काय केलं, त्या बाईकडे पाहिलं की त्याची नजर बदलली मायबाप. उधारी मागण्याकरता आला पण बाईकडे पाहिलं की नजर बदलली. आणि एक एक पाऊल तो आपला पुढे पुढे टाकू लागला आणि उधारी पाहिजे म्हणू लागला. त्यावेळेस बाईनं सांगितलं, म्हणले हो काही हरकत नाही, उद्या मी तुझी उधारी आणून देतो. पण याची नजर बदललेली त्या माऊलीनं ओळखली आणि याचा पाऊल पुढे पडते तेवढ्यात ती जोरात ओरडली, तुला सांगितलं ना, म्हणले तुला सांगितलं ना की मी तुझे पैसे उद्या देतो म्हणून. घरात रुपया बी नव्हता मायबाप, घरात रुपया नव्हता, पण उद्या पैसे द्यायचेत. मजुरीचं काम लागलेलं नव्हतं, कुठून द्यायचेत, असू द्या तरी पण द्यायचेत. सांगितलं चालता हो, उद्या तुझे पैसे आणून देतो. त्या माऊलीचा आवाज ऐकला की मात्र त्याचं काय झालं, अंतःकरण थरारलं आणि तो निघून गेला. मायबाप विचार करू लागली. विचाराचं चक्र माऊलीच्या अंतःकरणामध्ये फिरू लागलं की काय करावं, पैसे कसे आणावेत. लगेच तिने काय केलं, आपल्या भावाला फोन केला. दादा उद्याच्या उद्या मला 250 रुपये पाहिजेत रे, 250 रुपये पाहिजेत रे दादा. भावानं काय केलं, बाई अगं
2-4 वेळा तुला मी पैसे दिलेत, माझ्याकडे पण आता पैसे नाहीत, पण दादा काही कर, मी समोरच्या माणसाला जबान दिली रे, आणि उद्याच्या उद्या मला पैसे पाहिजेत. मायबाप हो, दुसरा दिवस उजाडला. भावाने सांगितलं काही हरकत नाही ताई, मी तुला 250 रुपये आणून देतो. भाऊ दुसऱ्या दिवशी पैशाची जुळवाजुळव केली. सकाळी सकाळीच भावाने काय केलं, 250 रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी भाऊ सकाळी सकाळीच आला, 250 रुपये घेऊन आला मायबाप त्या ठिकाणी. दारातूनच गाडी उभी केली. त्याला माहित होता आपला मेवना काय बरोबर नाही, गाडीवर उतरला नाही, हात पैशाचा लांबवला. ताई आता हे पैसे घे. बाई भाकरी करत होती, सकाळचा प्रसंग होता, मनात विचार चालू होता, आता हे 250 रुपये घेतो आणि त्या मुडद्याच्या त्या मेल्याच्या तोंडावर फेकून मारतो. बाईच्या मनाचं विचाराचं चक्र चालू होतं. सकाळचा प्रसंग होता. बारकी मुलगी होती, 6-7 वर्षाची, पहिल्या वर्गात होती. त्या मुलीनं काय केलं, वेणीफणी केली त्या बाईनं, आणि ती वेणीफणी करून त्या मुलीला शाळेत पाठवलं. मुलीच्या जवळ एवढा एक डब्बा दिला. बाई आपल्या बाबूसाठी भात आण. काय शाळेतून बाई आपल्या बाबूसाठी भात घेऊन ये. मायबाप हो, भाकरी करणारी ती माय, तिनं ती 250 रुपये घेतले दादाजवळचे, चुलीच्या बहुटीवरती ठेवले. आणि ते लेकरू 2-3 वर्षाचं पोरग खेळत होतं, पोरगी शाळेला गेलेली होती. एका बाहुटीवरती दिवा ठेवलेला होता रॉकेलचा, एका बाहुटीवरती पैसे होते. पीठ कमी पडलं म्हणून ती माऊली आपल्या घरामध्ये पीठ आणण्याकरता गेली. पण तेवढ्यात त्या बारक्या लेकराने काय केले, खेळता खेळता ते बहुटीवरचे पैसे घेतले दादा आणि चुलीमध्ये टाकले. कागदाचे पैसे टाकल्याबरोबर ते पेटले. बाई पीठ घेऊन आली, पाहते तर ते पैसे जळा लागले. याने टाकल्या त्या आल्याबरोबर ते पीठ खाली ठेवते त्याला एक सापट मारली त्या लेकराला. पण काय झालं मायबाप, दुर्दैव ओढवलं. ते चापट मारल्याबरोबर लेकरू पडलं ते दिव्यावरती, आणि ते दिवा पडला त्या चुलीवरती. घासलेट सांडलं, त्या लेकराच्या अंगावरती आलेलं घासलेट, त्या घासलेटानं पेट घेतलं. ते लेकरू मायबाप हो 60-70-80% जळालं. आणि कवळं लेकरू जळालं. बाईनं आरडाओरड करायला सुरुवात केली. येटाळात कमी लोक होते, पण काही जेवढे होते त्याला माहित होतं की याचं दारू पिऊन भांडण नेहमीच होते. ते काही लक्ष देत नव्हते. शेवटी त्या बाईनं त्या लेकराला घेतला आणि दारच्या अंगणात आली आणि हंबरडा फोडून रडू लागली. मायबाप त्यावेळेस 4-10 लोक जमा झाले. पाहतात तर 80% जळालेलं लेकरू ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये होतं. आता ते लेकरू शेवटचे श्वास मोजत होतं. थोड्याच 2 मिनिटामध्ये ते लेकरू गतप्राण झालं. मायबाप मेलं ते लेकरू. त्या माऊलीनं त्या लेकराला मांडीवर घेऊन त्या अंगणामध्ये हंबरडा फोडणार रडू लागली. एका ग्रहस्थानं त्या दारू पिदाड्याला तिकडं दारूच्या दुकानावर सांगितलं, अरे तुझ्या बायकोनं तुझ्या पोराला जाळून मारलं. मायबाप ते दारू पिदाडे फुल झालेलं होतं. आलं घरात गेलं, माझ्या पोराला मारलंस तू, असं केलं. एक कोयतं घेतलं मायबाप, इळा घेतला घरातला, बाहेर आलं. ते आल्यामुळं जे येटाळातले लोक जमा झाले ते लांब गेलेले होते. आलं, इळा घेतला आणि त्या बाईच्या पोटावरती वार केला. मायबापू हंबरडा फोडून रडणारी ती माऊली तिच्या पोटावरती शिळे मारले 2-4. रक्ताच्या थाळुऱ्यात पडलेली बाई, घोळ बाहेर पडले तिचे. आणि त्या बाईचा आता शेवट व्हायची वेळ आली. अंत समय आला. 10 लोक बाया धावून आल्या. हे घरात गेलं, याला वाटलं आता आपलं काही खरं नाही. हे घरात गेलं, इळा टाकून दिला आणि या दारू पिदाड्यानं घरातच काय केलं, दोर बांधला, गळफास घेतला, फाशी घेतली. दारात ती बाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माऊली. पण येटाळातल्या बाया आल्या, अगं बाई चालत दवाखान्यात नेतो तुला. म्हणले काकू दवाखान्यात नेऊ नका. मग काहीच नाही, माझी एक इच्छा आहे फक्त, तुम्ही काय करा, माझी चिमुकली शाळेत गेली, फक्त एकदा तिला भेटण्याकरता मला घेऊन या. तिला भेटायचंय मला, तिच्या मुखावरून हात फिरवायचा आहे, तिला घेऊन या. त्यावेळेस एक शेजारीन बाई धावतच पळतच शाळेत गेली. मायबाप त्या बारकी पोरगी, तिच्या हाती डबा आणि भाताची रांग लागलेली होती लेकराईशी. त्या रांगेला ती उभी होती
रांगेला उभी होती ही बाई हाका मारत, मुली इकडे ये इकडे ये. तिने सांगितलं काकू थांबा, माझ्या दादासाठी भात घेऊ द्या. मी भात घेतला की येतो. पण दादा त्या मुलीला काय माहित, भात खाण्याकरता जो दादा होता तो आता राहिला नाही हे माहित नव्हतं त्या मुलीला. ते 5-6 वर्षाचं लेकरू, काकू थांबा मी भात घेतो. पण ती बाई धावत गेली, अगं भात राहू दे. धावत गेली, तिच्या हाताला धरलं, ओढत आणलं घरी. दारात अंगणात पडलेली आई, आणि त्या आईनं काय केलं, त्या 6 वर्षाच्या चिमुकलीच्या तोंडावरून हात फिरवला. डोळे भरून आले त्या आईचे. शेवटची इच्छा पूर्ण झाली आणि त्या आईचे प्राण निघून गेले. मला सांगा मायबाप, आता त्या 5-6 वर्षाच्या मुलीला या त्रिभुवनामध्ये जगाच्या पाठीवर कोण राहिलं प्रेमानं? तिच्या तोंडावरून पाठीवरून हात फिरवणारं कोण राहिलं? कोणही राहिलं नाही. फक्त मायबाप, एकुलती एक मुलगी राहिली. ती तिच्या प्रेमानं, तिच्या मायेनं तिला जवळ घेणारं, तिची पप्पी घेणारं, तिची वेणीफणी करणारं जगाच्या पाठीवर कोणी राहिलं नाही. तरी बी आपण व्यसन करतोच का मायबाप? का करावं? अरे दारू पिणाराचे संसार सगळे उद्ध्वस्त झाले, दारू विकणारानं मात्र घर बांधली. बरं का, दारू विकणारानं घर बांधले. म्हणून हात जोडून विनंती करतो मायबाप, असा प्रसंग कोणावर येऊ देऊ नका. आणि यायच्या अगोदरच आपल्याला सावरा रे बाबा हो, ही विनंती करतो. आणि देवानं तुम्हाला तशी बुद्धी द्यावी ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो मायबाप. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली